गणेश शिरसाट आपल्या गणेश शिरसाट या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे. आपण असिस्टंट पब्लिक प्रॉसिक्युटर एक्झामिनेशनमध्ये रिकमेंडेड झालेले जे विद्यार्थी आहेत त्यांचे अनुभव आपण ऐकत आहोत. लॉमध्ये करिअर करणाऱ्या विद्यार्थ्यांकरता वेगवेगळ्या संधी उपलब्ध आहेत, वेगवेगळ्या अपॉर्च्युनिटीज उपलब्ध आहेत. त्यापैकी ज्युडिशियल सर्व्हिसेस एक्झामिनेशन ही एक अपॉर्च्युनिटी आहे. असिस्टंट पब्लिक प्रॉसिक्युटर ही एक दुसरी मोठी अपॉर्च्युनिटी आहे. असिस्टंट पब्लिक प्रॉसिक्युटर या एक्झामिनेशन करता 5 वर्षाची तुमची प्रॅक्टिस लागते. 5 वर्ष प्रॅक्टिसचा तुम्हाला अनुभव लागतो आणि त्यानंतर तुम्ही ही परीक्षा देऊ शकता. 2016 साली ही परीक्षा झाली होती. त्यानंतर बऱ्याच वर्ष त्या परीक्षेची जाहिरात आलेली नव्हती आणि 2022 साली त्या परीक्षेची जाहिरात आली तर ती 547 जागेकरता आली. या 547 जागांपैकी 531 विद्यार्थी रिकमेंडेड झालेले आहेत. असिस्टंट पब्लिक प्रॉसिक्युटर ही 2 टायर स्ट्रक्चर आहे. यामध्ये मेन्स, रिटन एक्झामिनेशन आणि इंटरव्ह्यू ह्या 2च स्टेजेस असतात. प्रिलिम्स नसते. आणि मग ह्या एक्झामिनेशनमध्ये प्रिपरेशन कसं करायचं, कोणत्या पद्धतीने करायचं, तर हे आपण रिकमेंडेड झालेल्या विद्यार्थ्यांकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि आज रिकमेंडेड झालेल्या विद्यार्थ्यांपैकी महाराष्ट्रामध्ये 8वी आलेली प्राजक्ता पिसाळ आपल्याकडे आलेली आहे. सर्वात प्रथम आपण प्राजक्ताचं तुझं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आणि तुला ह्या तुझ्या यशाकरता खूप खूप पर्टिक्युलरली तुझं अभिनंदन. महाराष्ट्रामध्ये 8वा रँक आहे तुझा. तू प्रिपरेशन कसं केलं आणि ओव्हरऑल तुझी जर्नी कशी होती, तुझा प्रवास कसा होता, हे आम्हाला थोडं समजून घ्यायचं आहे. याच्याविषयी तू आम्हाला थोडं सांग. नमस्कार. सर्वात प्रथम मी BE अवॉर्ड लॉ क्लासेसचे, त्याचबरोबर आदरणीय गणेश शिरसाट सरांचे मनापासून आभार मानते. ही जी जर्नी होती माझी असिस्टंट पब्लिक प्रॉसिक्युटरची किंवा ज्युडिशियरीची, ही जर्नी बेसिकली गणेश शिरसाट सरांशिवाय अशक्यच होती आणि हे माझं आजचं जे काही यश आहे ते फक्त आणि फक्त गणेश सरांमुळेच आहे. थोडक्यात मी माझ्याबद्दल सांगते. माझं नाव प्राजक्ता रमेश पिसाळ. मी सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील बावधन या छोट्याशा गावातून आली आहे. माझं प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बावधन येथे झाले. त्याचबरोबर माझी 10वी बावधनमधूनच 2008 साली झाली. त्यानंतर माझं 11वी 12वीचं एज्युकेशन वाई येथील डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे द्रविड हायस्कूल वाई येथून 2010 साली झाली. त्यानंतर 2011 ते 2016 पर्यंतची जर्नी माझी BSL LLB मॉडर्न लॉ कॉलेज पुणे येथून झाले. त्यानंतर 2016 ते 2017 मध्ये मी आपले पुण्यातले सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ डिपार्टमेंट ऑफ लॉ येथून माझं LLM कंप्लीट झाले. प्राजक्ता, तू असिस्टंट पब्लिक प्रॉसिक्युटरची एक्झाम देण्याच्या अगोदर ज्युडिशरीचं प्रिपरेशन करत होती आणि तू प्रॅक्टिस करत होती. तू LLM कंप्लीट केल्यानंतर तू प्रॅक्टिस सुरू केली आणि 3 वर्ष प्रॅक्टिस कंप्लीट झाल्यानंतर ॲज अ प्रॅक्टिशनर म्हणून तू ज्युडिशरीच्या एक्झामकडे आली. तर तुझी ती ज्युडिशरीची एक्झामिनेशन, त्याची जर्नी आणि त्याचं फेल्युअर पचवून आलेले पर्टिक्युलरली पुढे आलेल्या अडचणी आणि मग आलेले असिस्टंट पब्लिक प्रॉसिक्युटर याच्याविषयी थोडी तू सगळ्या आपल्या विद्यार्थ्यांना. सर्वात प्रथम तर माझी ही जर्नी आहे ज्युडिशियरीची, ही जर्नी स्टार्ट अशी झाली आहे की त्याची स्टोरी अशी होती की मी काही ब्राईट स्टुडंट नव्हते शाळेत कधीच. मी एकदम ॲव्हरेज स्टुडंट होते आणि मला सख्या 2 बहिणी आहेत आणि माझ्यापेक्षा मोठ्या आहेत त्या, आणि त्या दोघी पण शाळेमध्ये खूप ब्राईट स्टुडंट होत्या. तर माझे वडील शेतकरी आहेत. माझ्या वडिलांची एकच अपेक्षा होती की आम्ही 3 बहिणी आणि 1 भाऊ आहे, माझा लहान भाऊ आहे. आणि माझ्या वडिलांची एकच अपेक्षा होती पहिल्यापासून की मी शेतकरी आहे आणि आमची खूप मोठी जॉईंट फॅमिली होती. तर माझ्या वडिलांना असं वाटायचं की अरे, आपल्या घरातली एवढी मोठी आपली जॉईंट फॅमिली आहे, आपल्या घरातलं कुणीतरी गव्हर्नमेंट सर्वंट असावं, कुणीही असावं. पण त्यांना हे कदाचित कधी माझ्याकडून वाटलं नसेल. मी तेवढी हुशार नव्हती म्हणून. पण जेव्हा माझ्या फॅमिलीमध्ये जॉईंट फॅमिली असल्यानंतर असं असतं शक्यतो की आपण घरात सगळ्यांना विचारून सगळे डिसिजन घेतो. पण आम्ही साधारणतः 7वी 8वीत असताना आमचं जॉईंट फॅमिलीचं सेपरेशन झालं. त्यानंतर माझ्या वडिलांना असं जाणवलं की बाबा, आपल्या घरात एक वकील पाहिजे आपल्याला लीगल सजेशन घेण्यासाठी. आणि शेतकरी असल्यामुळे लीगल नॉलेज काहीही घरात कुणालाच नव्हतं.
म्हणून मी थोडीशी सोशल होते. सो मला घरामध्ये जे काही चालू आहे ते मला दिसत होतं सगळं. तर मी फक्त वडिलांना एकदा बोलून दाखवलं होतं की मला लॉ करायचं आहे. तर माझ्या पप्पांचा पहिला स्टँड हा होता की ठीक आहे, तू लॉ कर. पण माझ्या दोन्ही बहिणी खूप हुशार होत्या, त्या खूप चांगलं करिअर करत होत्या. तर त्यांचं म्हणणं असं होतं की अरे त्या तर नाही म्हणतायत गव्हर्नमेंट प्रिपरेशन करायचं MPSCचं. तर मला फक्त माझी तुझ्याकडून एकच अपेक्षा आहे की तू स्पर्धा परीक्षा करायच्यास, तू लॉ कर किंवा काहीही कर, मी तुला सगळ्याला सपोर्ट करेन. मग मी तेव्हा 2011 साली पुण्यात आले, मॉडर्न कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं. त्यानंतर कॉलेजचा स्टाफ वगैरे सगळा सपोर्टिव्ह होता. पण 2013 साली पहिल्यांदा मला BA अवॉर्ड लॉ क्लासबद्दल कळलं आणि बहुतेक सरांची आमची दुसरी अकॅडमिकची बॅच होती. मग मी सरांकडे लॉच्या सब्जेक्टसाठी ॲडमिशन घेतलं. तिथून माझी बेसिकली जर्नी स्टार्ट झाली. मला अभ्यासातली आवड किंवा मला स्पर्धा परीक्षा, मी पुण्यात येऊन सुद्धा कधी स्पर्धा परीक्षांचं प्रिपरेशन नाही केलं. मी फक्त सदाशिव पेठेत राहिले. पण जेव्हा मी सरांना पहिल्यांदा भेटले 2013 साली, तेव्हा सर क्लासमध्ये आम्हाला जे शिकवत होते, तेव्हा इंडियन पिनल कोड सब्जेक्ट होता किंवा कॉन्स्टिट्यूशन. तर मला पहिल्यांदा तेव्हा असं वाटलं की अरे आपण कॉलेजमध्ये जरी हुशार नसेल अकॅडमिकली तरीही आपण स्पर्धा परीक्षा करू शकतो. आणि तो विश्वास मला फक्त सरांचं जे शिकवणं होतं क्लासमध्ये त्याच्यामुळं आला. मी जेव्हा क्लासला रेग्युलर यायला लागले तेव्हा मला ज्युडिशियरीबद्दल पहिल्यांदा माहिती मिळाली. म्हणजे मला त्याच्या आधी माझं एम किंवा कधीच असं नव्हतं की मला जज बनायचं. मला हे फील्ड माझ्यासाठी खूप नवीन होतं. मग जेव्हा मी क्लासमध्ये रेग्युलर यायला लागले तेव्हा सर आम्हाला शिकवताना खूप वेळा सर शिकवणं थांबवून आम्हाला हे सांगायचे की UPSCचा अभ्यास काय असतो, MPSCचा अभ्यास काय असतो, त्याच्यामध्ये कॉन्स्टिट्यूशनचा काय भाग आहे किंवा राज्यघटनेचा अभ्यास करताना स्पर्धा परीक्षांमध्ये किती महत्त्वाचा आहे. मग तशी थोडक्यात माझी जर्नी स्टार्ट झाली होती. मग त्यानंतर मी 2015पर्यंत सरांची स्टुडंट होते रेग्युलर बॅचची. पण मी फ्रेशर म्हणून इलिजिबल नाही झाले JMFCला. मी तेव्हा पहिल्यांदा ठरवलं की मला JMFC करायचे आणि काही झालं तरी मला ज्युडिशियरीच करायचे. ह्या सगळ्यामध्ये माझ्या वडिलांनी खूप जास्त सपोर्ट केला. त्यांचं म्हणणं होतं अरे तुला तर आता योग्य गुरु मिळालेत त्यामुळं आता तू नक्की बनशील. पण माझा अटेम्प्ट नव्हता. तर मी 2016-17ला आपल्या सरांच्या मार्गदर्शनाखालीच डिपार्टमेंट ऑफ लॉला माझं LLMला ॲडमिशन झालं. मग तेव्हा माझ्या डोक्यात कुठेतरी ज्युडिशियरीबद्दल होतंच, पण मला प्रॅक्टिस पण करायची होती कारण मी फ्रेशर म्हणून इलिजिबल नव्हते. तर मी सरांच्या मार्गदर्शनाखालीच मी सरांना पहिला प्रश्न विचारलेला, सर मला CPC आवडत नाही आहे, तर मी काय करू. सर मला म्हणाले बघ तुला JMFC करायचे, CPC पाया आहे JMFCचा, तर मला असं वाटतं की तू सिव्हिल प्रॅक्टिस करावीस. पण तू ऑफिस असं बघ की जिथं सिव्हिल क्रिमिनल बोथ तुला शिकायला मिळेल, पण तू सिव्हिल सोडू नको प्रॅक्टिस. मी सरांचं त्या दिवशी ऐकलं, त्यामुळं मला असं वाटतं मला त्याचा एवढा फायदा झाला की मी सरांच्यामुळं सिव्हिल प्रॅक्टिस आणि क्रिमिनल म्हणजे बोथ ऑफिस जॉईन केलं. पण मला प्रॅक्टिसचा माझा सगळ्यात मेन फायदा हा झाला की माझं CPC एवढं चांगलं झालं की जो सब्जेक्ट मला कॉलेजमध्ये कधीच आवडला नाही तो माझा सगळ्यात आवडता सब्जेक्ट बनला आहे CPC. म्हणजे माझं त्याच्यावर मला असं वाटतं स्वतःलाच की मला कधीच CPCचा अभ्यास करताना बर्डन येत नाही. सर क्लासमध्ये करून घेतातच, पण जे मला प्रॅक्टिकल नॉलेज कोर्टात CPCचं मिळालं त्याचा मला फायदा झाला. त्याचबरोबर मी 2020पर्यंत प्रॅक्टिस केली फुल टाईम. कोर्ट जॉईन केलेलं, ऑफिस होतं, सिनियरकडे जात होते. 2018 साली असं झालं होतं की मुंबई बॉम्बे गोवा बार काउन्सिलचं इलेक्शन लागलं होतं. तेव्हा मी सरांना अचानक भेटले. माझा 2016 नंतर क्लासचा संबंध पूर्ण संपला होता. मी सरांना अचानक भेटले. सर मला म्हटले अरे काय करतीये तू सध्या. म्हटलं सर प्रॅक्टिस. सर म्हणले एवढी फुल टाईम करतीयस का. म्हटलं हो सर. म्हणाले तू संध्याकाळची माझं एक ऐक, तुला JMFC करायचं होतं ना, तुझा अटेम्प्ट नसू देत, आता ॲड नाही आहे 2018ला, संध्याकाळी तू क्लासला बस. दिवसभरात सरांच्या तेव्हा 3 बॅचेस चालायच्या. सर म्हटले तू कुठल्याही बॅचला बस पण संध्याकाळी जागा आहे. मी तेव्हा पहिल्यांदा JMFCचा क्लास केला माझा अटेम्प्ट नसताना. मला तेव्हा पहिल्यांदा असं वाटलं की अरे JMFC तर खूप वास्ट आहे. आपण अटेम्प्टच्या वेळेस क्लास लावला तर मे बी मला तेवढा स्टडी नाही करता येणार जेवढा मी आत्ता करू शकते. मी 2018ला फुल टाईम प्री मेन्स दोन्ही क्लास केले. सरांची ती बॅच मला वाटते 1 वर्ष सरांनी खूप वास्ट घेतलं होतं. त्यानंतर 2019ला मी परत कोर्ट थांबवलं नव्हतं मीनवाईल. 2020ला माझा फर्स्ट अटेम्प्ट होता. फर्स्ट अटेम्प्टमध्ये असं होतं की पहिला अटेम्प्ट सगळं नवीन होतं माझ्यासाठी. फक्त माझ्याकडे एक फायदा होता की माझ्याकडे क्लासच्या नोट्स रेडी होत्या सरांच्या.
आणि सर जे शिकवायचे ते नोटबुकमध्ये लिहिलेलं असायचं. क्लास कधीच मिस नाही केले, एकही लेक्चर सरांचं मिस झालेलं नसायचं. 2020ला परत मी सरांचे क्लास लावले. ते क्लास लावले असताना 2020मध्ये आमची एक्झाम मार्च महिन्यामध्ये होती. एक्झाम झाली. एक्झामला जाताना मी सरांचे आशीर्वाद घ्यायला आले होते. तेव्हा सरांचं म्हणणं होतं की अरे आता मला असं वाटते की तुझं व्हायला पाहिजे, कारण की तू खरंच सिरियसली अभ्यास केला आहेस ह्यावेळेस. मग मी सरांचे आशीर्वाद घेतले वगैरे. पेपर झाला आमचा आणि मला वाटते 8 दिवसातच फर्स्ट लॉकडाऊन म्हणजे कोविडची फर्स्ट वेव्ह आली इंडियामध्ये. मीनव्हाईल जेव्हा पहिली आन्सर की आलेलीच होती त्या सगळ्यामध्ये माझा स्कोअर 63 होता. आणि सरांनी मेन्सची ऑनलाईन बॅच केली होती. मी मेन्सचा अभ्यास चालू केलेला आणि साधारणतः ऑगस्टमध्ये 7-8 महिन्यांनी आमचा रिझल्ट लागला. कट ऑफ 64 लागलेलं, माझा स्कोअर 63 होता. आणि त्यावेळेस मी गावाला राहत होते घरी. आणि गावाकडं अशी अवस्था असते ना की आपण घरी असतो ना, सगळे विचारतात तू काय करते. सगळ्यांना असं झालेलं की अरे ही तर आता JMFC करते. आणि सगळ्यांना असं अरे हां, आणि माझ्या घरातल्यांना पण हां ही प्रिलियम्स पास आहे का, तर एवढं कट ऑफ जाणारच नाही, ह्याच्या आधी कधीच एवढा हाय स्कोअर गेला नव्हता. आणि सगळ्यांना अनुभव होता 2019चा जेव्हा 31चं कट ऑफ लागलं होतं. गावात असं झालं होतं की हां आता ही जज बनली आहे. आणि रिझल्ट लागला. 64चं कट ऑफ होतं. मला 63 मार्क होते. माझा 1 मार्काने रिझल्ट गेला होता. त्यानंतर मला कळालं की बाबा आपण हे सगळ्यात मोठं माझ्या आयुष्यातलं फेल्युअर आहे की जे मला कळत नव्हतं मी ह्या फेल्युअरमधून बाहेर कसं पडूयात. कारण मी घरात होते, लॉकडाऊन चालू होतं, मित्रमैत्रिणी किंवा कुणीही किंवा मला कुणाला भेटता येत नव्हतं. आणि घरातल्यांसाठी स्पर्धा परीक्षा हे खूप वेगळं क्षेत्र आहे. म्हणजे त्यांना नाही माहिती की स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत असताना मुलं कसे डिप्रेस होतात किंवा त्यांना घरातले आपल्याला मोरली खूप जास्त सपोर्ट करतात, त्यांचा खूप सपोर्ट असतो. पण आपण जेव्हा अपयश घेतो, घरातले म्हटले अरे काय साधं तर आहे, तू फेल तर झाली आहेस. पण नाही, माझ्यासाठी ते 1 वर्ष वाया गेलेलं होतं कम्प्लीट. पहिला अटेम्प्ट मध्ये तुझं प्रिलियमचं जे फेल्युअर आलं ते फेल्युअर ओव्हरकम करून मग तू परत पुढच्या अटेम्प्टची तयारी कशी सुरू केली किंवा काय इम्प्रूव्हमेंट केल्या? माझं फर्स्ट अटेम्प्टचं फेल्युअर होतं, पण तेव्हा लॉकडाऊनच होतं, कम्प्लीट लॉकडाऊन होतं. मी पहिला मेसेज सरांना केला, सर असं असं झालं. सरांचं आपल्या सगळ्यांसाठीचं ॲज युजलचं वाक्य असतं की अरे अपयश ही यशाची पहिली पायरी आहे आणि असू दे काही होत नाही, तू अभ्यास चालू ठेव, मेन्सचे क्लास मिस नको करू, माझे मेन्सचे लेक्चर्स तू बघ. मी त्या दिवसांमध्ये मला घरी माझे आईवडील माझ्यासोबत होते. मला त्यांच्याकडे बघून एवढं जास्त इन्स्पिरेशन भेटायचं. माझे आईवडील दोघंही मला एकच वाक्य आणि नेहमी म्हणायचे, बघ तू आज नाही झालीस नको हो, आम्ही तुझ्यासोबत आहे, तू उद्या ना परवा नक्की होणार, फक्त तू तुझे 100% दे. मला ते खूप जास्त इन्स्पायरिंग होतं. माझ्या 2 बहिणी, माझा भाऊ मला नेहमी एकच म्हणायचे, अरे लोकांकडे आज मेंटल सपोर्ट नसतो, फायनान्शियल सपोर्ट नसतो, तुझ्यासोबत आम्ही सगळे आहोत, फक्त तू JMFC सोडायचं नाहीस. मग मीनव्हाईल माझ्या चुका ज्या झाल्या होत्या, प्रिलियम्सला मी खूप बेसिक चुका केल्या होत्या. म्हणजे सर आपल्याला शेवटच्या लेक्चरला जे ओढून सांगतात की तुम्ही हे नका करू, ते मी सगळं पेपरमध्ये करून आले होते. म्हणजे पहिली सरांची इन्स्ट्रक्शन असते, तुम्ही आन्सर शीट हातात घेतल्यानंतर पहिले हे बघायचं की तुम्ही बरोबर गोल करताय का, आपण जेव्हा आन्सर बरोबर राऊंड करताय का. मी पहिल्या पानावरती 6 प्रश्न होते आमच्या वेळेस, मला वाटतं 21ला आणि 20ला, आणि आपल्याला सवय असते की 5 प्रश्न मी आधीच्या क्वेश्चन पेपरमध्ये बघायचे. मी 6वा प्रश्न पूर्ण विसरून गेले. मी पाठीमागचा माझा जेव्हा 10वा प्रश्न आला तेव्हा मला कळलं आपलं सगळं नंबरिंग चुकत गेलंय. तेव्हा मला पहिल्यांदा कळलं होतं की हां माझे 5 मार्क इतर लेस आहेत. मग मी जेव्हा फेल झाले तेव्हा मी एक छोटी वही घेतली, त्याच्यामध्ये मी पहिलं हे ॲनालिसिस केलं की 2020च्या पेपरमध्ये काय काय क्वेश्चन आले होते, त्यामधले कुठल्या सब्जेक्टचे किती मार्काचे क्वेश्चन होते, माझे कुठल्या सब्जेक्टमध्ये किती क्वेश्चन बरोबर आलेत, किती क्वेश्चन चुकलेत, त्यानंतर मी सिली ब्लंडर काय काय केलेत. मग ते ओव्हरकम करताना मला सगळ्यात पहिले हे जाणवलं की मला थोडंसं ओव्हर कॉन्फिडन्स जाते, मी क्वेश्चन नीट वाचत नाही आहे. कधी कधी क्वेश्चन पेपरमध्ये नॉट हा शब्द असतो, आत्ताच्या एक्झाममध्ये तो हायलाईट केलेला होता, पण ह्याच्या आधी कधी तो हायलाईट केलेला नसायचा शब्द. मग ते शब्द मला बघायची गरज आहे. किंवा बेसिकली बेअर ॲक्ट वाचताना माझ्या खूप चुका झालेल्या होत्या. मी आपल्या कमेंट्स असतील, एक्सप्लेनेशन असतील, ते मी वाचले होते, पण मी ज्या माझ्या ओन नोट्स बनवल्या होत्या त्यात माझे ते मिसिंग होते. किंवा सरांच्या वह्या वाचताना सुद्धा मी महत्त्वाचे शब्द मिस केले होते. का तर ओव्हर कॉन्फिडन्स आणि ओव्हर स्पीड वाचण्याचं. मग मी त्याच्यावर सगळ्यात पहिलं मी ओव्हरकम ते केलं
की मला सगळ्यात पहिलं माझं ब्रेन शांत ठेवायचं आहे अभ्यास करत असताना. मला ओव्हर कॉन्फिडन्स तर नाहीच, पण माझं जे ओव्हर स्पीड आहे, प्रत्येक गोष्टीमध्ये मला घाई असते, मला ती घाई कमी करायची आहे. मी सगळ्यात पहिलं स्वतःला शांत करण्याचा प्रयत्न केला अभ्यास करत असताना. मग मी त्यासाठी मेडिटेशन करत होते किंवा मी जेव्हा वाचायचे तेव्हा मी बघायचे की अरे मी आज वाचताना कुठले शब्द मिस केलेत का बेरॅकची रीडिंग करत असताना. मग तो मी सगळ्यात मोठं पहिलं ते चूक माझ्यातली होती की मी महत्त्वाचे शब्द माझ्याकडून मिस आउट होत होते घाईमध्ये. मी माझं नेचर आहे की मी थोडी मला घाईमध्ये सगळं फास्ट पाहिजे. तर मी पहिलं माझ्या नेचरमधलाच मी मेन चेंज केला 2021च्या अटेम्प्टमध्ये. मी शांत झाले आणि मी शांतपणे अभ्यास करायला सुरुवात केली. कुठलीही घाई नाही पाहिजे अभ्यासामध्ये. त्याचबरोबर माझी 2020ला सगळ्यात मोठी चूक ही झाली होती, मी क्वेश्चन पेपरचं ॲनालिसिस केलं होतं पण मी MCQ प्रॅक्टिस सॉल्विंग माझं कमी पडलं होतं. आणि सगळ्यात मोठी चूक, मी रिव्हिजन दिल्या नव्हत्या जास्त. जे सगळ्यात महत्त्वाचं आहे, तुम्ही जेवढ्या जास्त रिव्हिजन द्याल तेवढ्या खूप जास्त गरजेच्या आहेत. सरांकडून कुठल्याही प्रकारचं शेड्यूल चेक करून घेतलं नव्हतं, स्वतःचीच अभ्यासाची ओन मेथड वापरली होती. मी 2021च्या वेळेस सगळ्यात पहिल्यांदा सरांना भेटले, ॲड आली. मीनव्हाईल माझं लग्न झालं. लग्नानंतर मी 8 दिवसातच ॲड आली. मला सासरच्या लोकांनी ह्यामध्ये खूप सपोर्ट केला. मी हॉस्टेलला राहिले सगळ्यात पहिले येऊन. त्यांचं असं म्हणणं होतं की तू हॉस्टेलला राहा, कारण सगळं तुला ॲट ए टाईम जमणार नाही. 8च दिवसात ॲड आली मी सरांकडे आले, शेड्यूल दाखवलं. सरांनी मला खूप सुंदर आणि एकदम महत्त्वाचा पॉईंट माझ्या शेड्यूलमधला सांगितला. मला म्हणाले, अरे प्राजक्ता, तू सगळं केलंस तुझ्या शेड्यूलमध्ये, खूप छान आहे तुझं शेड्यूल, पण मला असं वाटतंय की तू आहे ना, जे संध्याकाळचा तुझा टाईम आहे 10 नंतरचा, तू डिरेक्टली लिहिलं होतंस की मी झोपते त्यानंतर. मला सर म्हटले, तू एकच काम कर, 1 तास आहे ना तू रिव्हिजन कर. तू आज जे काही वाचलेस ते सगळं रिवाईज कर. मी तुला असं नाही म्हणत की तू सेंटेन्स टू सेंटेन्स जा. तुला झोपायचंय ना, तू झोपेत आठव. तुला बसायचंय, तू शांत बसून आठव. तू एवढंच आठव की मी आज काय अभ्यास केला. तू रिव्हिजन कर. तुझी रिव्हिजन झाली ना तर मला नाही वाटत तुला काय प्रॉब्लेम येईल. तुझं शेड्यूल एकदम परफेक्ट आहे, एकदम चांगलं शेड्यूल आहे. पण मी जे 20च्या अटेम्प्टला केलं होतं, मी रिव्हिजन जास्त दिल्या नव्हत्या आणि ते मला सरांनी ती माझ्यातली म्हणजे माझी जी काही मिस झालं होतं रिव्हिजनचा पॉईंट, तो सरांनी मला खूप जास्त हायलाईट करून दिला आणि रिव्हिजनवर जास्त फोकस करायला सांगितलं. आता त्यानंतर तिथे ज्युडिशियल सर्व्हिसेस मेन्समध्ये तुला फेल्युअर आलं आणि मग असिस्टंट पब्लिक प्रॉसिक्युटरची एक्झामिनेशनची ॲड आली. तू त्याचं प्रिपरेशन कसं केलं, तुझी त्याची स्ट्रॅटर्जी काय होती? माझी 2021मध्ये प्रिलियम्स मी ज्युडिशियरीची पास होते. तेव्हा काहीतरी कट ऑफ 78 का 79 लागला होता. मला त्यावेळेस 93 मार्क होते. मला सर डिरेक्टली म्हणालेले की अरे फिक्स JMFC आहेस तू. पण बहुतेक आहे ना, मला तो ओव्हर कॉन्फिडन्समध्ये मी गेले. मी मेन्सची आधी क्लास केले होते पण मी कधीच मेन्सच्या नोट्स काढल्या नव्हत्या. मला मेन्सच्या नोट्स काढायला खूप टाईम लागला आणि माझ्या हे लक्षातच आलं नाही की आपण किती टाईम वाया घालवतोय. म्हणजे मेन्सचा अभ्यास करताना वाया इन द सेन्स की अभ्यासामध्येच वाया कसा जात होता, मी किती वाचते हे मला कळत नव्हतं. म्हणजे मला जर एखादी केस आवडली, CPC माझा आवडता सब्जेक्ट झालेला, तर मी CPCमध्ये एवढे भरकटत जायचे ना, मी असं कुठं पोचायचे की अरे आपण ही केस कोर्टामध्ये चालवलेली, मग ह्यामध्ये आपण कुठलं जजमेंट दिलेलं. मग मी मेलला जाऊन माझ्यात ते सायटेशन शोधून काढायचे, मग त्याचा इकडं फायदा काय होईल हे बघायचे. मग ह्या सगळ्या स्टेजमध्ये माझा टाईमचं मला मॅनेजमेंट नाही जमलं मेन्सला. माझी मेन्स एकदम थोडक्यात गेली आणि मग त्यानंतर असं झालं होतं, मीनव्हाईल आपली APPची ॲड आली होती. शेवटचा दिवस होता 3 फेब्रुवारी फॉर्म भरायचा आणि ॲज युज्युअल माझ्या डोक्यात फक्त JMFC होतं. मी फॉर्म नव्हता भरला आणि मी कशासाठी सर क्वेरीसाठी क्लासवर आलेले. मला सर म्हटले, झाला ना फॉर्म भरून? म्हटलं सर फॉर्म नाही भरला. सर म्हटले, अगं 5 वाजलेत, पटकन फॉर्म भर. म्हणजे काहीच माझं APPबद्दल मला काहीही माहिती नव्हतं, करायचंही नव्हतं. फक्त आणि फक्त सरांनी मला तो एक्झाम फॉर्म 5 वाजलेले होते. सर मला म्हटले, तू पटकन जाऊन फॉर्म भर. मी सरांनी सांगितलं, मी पटकन जाऊन फॉर्म भरला. त्यानंतर मीनव्हाईल आमचा मेन्सचा रिझल्ट लागला. माझी मेन्स राहिलेली. परत सरांकडे आले. सर अशी गोष्ट आहे की जे एनी टाईम म्हणजे सरांकडे आलं की आपला ब्रेन फ्रेश करूनच बाहेर जायचं. म्हणजे कितीही निगेटिव्ह आलं, कितीही अपयश आलं आणि असं वाटलं बास आता JMFCला फुल स्टॉप द्यायचा आहे आणि आपली वकिली चांगली होती. सर नाही करायचं, एक अटेम्प्ट दे फक्त तू, हा एक अटेम्प्ट दे, ह्यानंतर नाही असं होणार.
मग सरांकडे आले तर आमचे क्लास चालू झाले होते ऑनलाईन. मग सरांचे क्लास जॉईन केले सगळ्यात पहिलं. आणि ज्युडिशियरीमुळं क्रिमिनलचे सब्जेक्ट तर तयारच होते. पण जेव्हा पेपर 2 होता मायनर सब्जेक्टचा, मला वाटते मी फक्त आणि फक्त सरांच्या नोट्स, ह्याच्या व्यतिरिक्त मी साधं बेअर ॲक्ट सुद्धा खोललं नव्हतं. सरांच्या वहीतले ॲज इट इज प्रश्न होते. म्हणजे मला फर्स्ट पेपरला इव्हन माझा स्कोअर तसा कमी आलाय, 60 पडलेत, पण सेकंडला 72. ते फक्त सरांच्या वहीमुळंच. सरांनी आदल्या दिवशी म्हणजे पेपरच्या आधी जे शेवटचं लेक्चर होतं त्याच्यावरती बोर्डवरती जो क्वेश्चन घेतला होता 10 मार्कांचा, तो ॲज इट इज क्वेश्चन आला होता. म्हणजे असं झालेलं क्वेश्चन पेपर बघून की अरे सरांनी ह्यातलं काहीच सोडलं नाहीये घेतलेलं. आणि त्यामुळेच मला वाटते की APPचा स्कोअर चांगला आलाय. APPचा मेन्सचा रिझल्ट आल्यानंतर इंटरव्ह्यू होता. तुझा इंटरव्ह्यूचा अनुभव कसा होता? सगळ्यात पहिलं तर मेन्सचा रिझल्ट लागल्यानंतर मला माहीत नाही पण सरांना मी कदाचित जुनी स्टुडंट आहे क्लासची म्हणून, किंवा सरांना पण असं झालेलं की बाबा आता काहीतरी व्हायला पाहिजे म्हणून. पण मेन्सचा रिझल्ट लागल्यानंतर काय माहिती, सरांनी पहिल्याच दिवशी मला एक वाक्य बोलले. सर म्हटले, प्राजक्ता तुझा स्कोअर चांगला असणार आहे मेन्सचा, तुला इंटरव्ह्यू खूप चांगला फोकस करायला पाहिजे. मी तेव्हा म्हटलं अरे एवढे लोक, 7,000 फॉर्म, आपला काय स्कोअर चांगला असणार आहे. त्यात माझं 2016चं पासआउट आणि आमची शेवटची बॅच जी इलिजिबल झालेली. म्हटलं आपल्याला ना कुठला अनुभव. पण एक होतं की मी मीनवाईल प्रॅक्टिस कधीच बंद नाही केली. म्हणजे परीक्षा आली की फक्त बेअर ॲक्ट उघडायचे, तेवढ्यापुरतं क्लासच्या वह्या उघडून अभ्यास, पण कोर्टात रेग्युलर जायचं. मग सगळ्यात पहिलं सरांनी एक सेमिनार घेतलं होतं, जे सर प्रत्येक प्रिपरेशनच्या स्टेजला इंटरव्ह्यूच्या सर सेमिनार ऑर्गनाईज करतात. त्या सेमिनारमधून मला सगळ्याच गोष्टी क्लिअर झाल्या. मला काय वाचायचं, काय नाही वाचायचं, मला फोकस कशाला करायचा आहे. त्याचबरोबर इंटरव्ह्यूची प्रिपरेशन करत असताना मला क्वेश्चन कसे असतील, पॅनेल कसं असेल, त्याचबरोबर आधीच्या स्टुडंट म्हणजे जे आपले रिकमेंडेड क्लासचे स्टुडंट असतात ते खूप जास्त मोटिवेट ह्या जर्नीमध्ये करून जातात. सर त्यांचे क्लासमध्ये लेक्चर घेतात तेव्हा तेही आम्हाला सांगत असतात की तुम्ही इंटरव्ह्यूची प्रिपरेशन करत असताना काय वाचायला पाहिजे, काय नाही वाचायला पाहिजे, मॉक म्हणजे काय, इथून सुरुवात होती. त्याबद्दल सरांनी सांगितलं. सगळ्यात पहिलं इंटरव्ह्यूच्या प्रिपरेशनला असताना किंवा मी मेन्स करत असताना, ज्युडिशियरी करत असताना, माझ्याकडं ना माझी अजूनही एक डायरी आहे छोटी, ती माझ्याकडं नेहमी माझ्यासोबत असायचे. मी लायब्ररीमध्ये गेले की पहिला माझा इन टाईम, मी जेव्हा गेली तो टाईम मी त्यामध्ये नोट करायचे. मी आज 7 वाजता आले, मी आज 7:30 वाजता आले. त्यानंतर पहिल्या पेजवर ते आणि आपल्या डायरीचं वरचं पेज असतं त्याच्यावर माझी टू डू लिस्ट असायची, मी आज काय काय करणार. आणि खाली असायचं मी किती वाजता आले, त्यानंतर पहिला सब्जेक्ट कुठला घेतला, त्यानंतर मी ब्रेकमध्ये मी काय केलं. मी नाश्ता करायला गेले तर मी खाली किती वाजता पायऱ्या उतरले, मी वरती किती वाजता आले, हे मी मेन्शन केलं. का तर माझी आधीची मेन्स राहिलेली होती तेव्हा मला टाईम मॅनेजमेंट नव्हता जमला. मला आता APP काही करून व्हायचंच होतं. सो मी माझ्यातले हे टाईम मॅनेजमेंटचा सगळ्यात मोठा पार्ट केला. त्यानंतर मॉकसाठी म्हणजे मेन्स इंटरव्ह्यूच्या प्रिपरेशनमध्ये सगळ्यात पहिलं तर सर आपल्याला सांगतात की तुम्हाला तुमच्या जिल्ह्याची जॉग्रफी प्लस हिस्ट्री माहिती पाहिजे. आणि मला असं वाटतं की महाराष्ट्रात जेवढे जिल्हे आहेत ना, सरांना त्या जिल्ह्यातली प्रत्येक गोष्ट माहिती आहे. म्हणजे माझा एक गैरसमज होता की माझं गाव बावधन आहे, तर सरांना काय माहिती असणार बावधनबद्दल, आणि ते पण वाई तालुक्यातलं एक गाव आहे. सरांनी मला पहिल्याच मॉकला प्रश्न विचारला होता, तुमच्या गावामध्ये बगाड यात्रा भरते तर तू त्याबद्दल काय सांगशील. आणि मला असं झालं, बाप रे, यांना एवढं माहिती आहे म्हणजे सगळं. त्यानंतर मग मला तेव्हा मेथड कळाली प्रिपरेशन कसं करायचं. तर इंटरव्ह्यूची तयारी करत असताना फोकस तुमच्या जिल्ह्यावर करणं गरजेचं आहे. तुमची प्रोफाईल MPSCची जी सर सांगतात की तुम्ही जेव्हा आपण फॉर्म भरतो तेव्हा ती प्रोफाईल तुम्हाला खूप व्यवस्थित भरायला लागते. सर तेव्हा काय एवढं ओढून सांगत असतात ना, ते मला तेव्हा कळालं की आपण सिली ब्लंडर करतो आणि माझे झाले होते प्रोफाईलमध्ये, सगळे करतात. मग सगळ्यात पहिलं सरांनी सांगितलं जिल्ह्याची माहिती, तालुक्याची, गावाची. ओके, तिथपर्यंत ओके होतं. स्वतःची माहिती, तुमची 10वी 12वी कुठून झाली आहे, ग्रॅज्युएशन कुठून झालं आहे, पोस्ट ग्रॅज्युएशन कुठून झालं आहे. त्यानंतर सर ह्या थ्रू आउट जर्नी आपल्याला एक सांगतात पहिल्या दिवसापासून, तुम्ही स्वतःसाठी एक क्वेश्चन तयार करा, वाय ज्युडिशियरी किंवा वाय लॉ, वाय APP, म्हणजे तुम्हाला हे का बनायचं आहे, तुम्ही इथं का आलात, हा प्रश्न ना सर सांगत असतात. पण तेव्हा आपण म्हणतो की हां चला आपण इंटरव्ह्यूला इलिजिबल झालेत तर बघूयात, किंवा काय तेव्हा किती सोपं आहे हे. पण सगळ्यात अवघड प्रश्न होता वाय APP म्हणजे का, आणि वाय लॉचा आन्सर ठीक आहे, माहिती आपल्याला आपण लॉ का केलं किंवा
कशासाठी केलं आहे. पण वाय APPचं उत्तर शोधत असताना आपल्याला ना खूप जास्त स्वतःला ॲनालिसिस करायला लागतं की अरे एवढी मोठी क्लास 1ची पोस्ट आहे, मग ही पोस्ट घेतल्यानंतर आपल्याला ही पोस्टसाठी आपण इलिजिबल आज झालेलो आहोत, तर मग ही पोस्ट काय आहे, ह्या पोस्टबद्दल बेसिक माहिती तर आपल्याला पाहिजे आपण जे प्रिपरेशन करतो. मग सरांनी हे सगळे प्रश्न तयार करून घेतले होते. ह्या जर्नीमध्ये मला वाटतं इंटरव्ह्यूसाठी आम्हाला 3-4 महिने भेटले होते. सरांनी सगळ्यात पहिली केलेली म्हणजे माझ्यासाठी फायद्याची ठरलेली गोष्ट, मॉकला सरांनी मला कधीच नाही म्हणाले. कितीही बिझी असतील, मला वाटते मी जवळपास ह्या 3-4 महिन्यांमध्ये माझे सर 27 मॉक झालेत. मी त्या मॉकची एक सेपरेट नोटबुक बनवलेली आणि ह्याचं सगळ्यात मेन म्हणजे माझा एकही सर प्रश्न रिपीट करत नव्हते. ना माझ्या जिल्ह्याचा, ना माझ्या तालुक्याचा, ना माझ्या स्वतःबद्दल, ना माझ्या प्रोफाईलबद्दल. कुठलाच प्रश्न सरांचा कधीच रिपीट नसायचा. 27 मॉकमध्ये माझ्याकडे जवळजवळ प्रत्येक मॉकला नाही म्हणलं तरी सर 20 प्रश्न विचारत असतील. माझ्याकडे जवळजवळ 200 प्रश्न तयार झालेले होते. मला असं झालेलं की बास आता. शेवट असं झालेलं की अरे माझा इंटरव्ह्यू घ्या लवकर. इथपर्यंत सरांनी माझी मॉकची तयारी करून घेतली होती. म्हणजे कुठलाच प्रश्न सरांनी मिस केला नव्हता माझ्याबद्दल. त्यानंतर मला असं सांगायचं आहे की जेव्हा माझा इंटरव्ह्यू 14 जूनला झाला होता, तर जेव्हा मी साधारणतः 12 जूनला शेवटचा मॉक दिलेला. मी मॉक देताना सगळ्यात लेट मॉक माझे व्हायचे उशिरा. सरांचं म्हणणं असायचं तुझं नाही आहे ना, बस तू. मग कितीही वाजू देत. मला वाटते माझा 12 तारखेचा मॉक किंवा 11 तारखेचा मॉक रात्री 12:45ला संपलेला. आणि सरांनी मला त्या मॉकला सरांनी मला फक्त एक गोष्ट सांगितली की मी सरांचे आशीर्वाद घेतले. मी सरांना म्हटलं सर मी उद्या मुंबईसाठी निघेल. सर मला म्हटले शांत झाले सर. सर मला म्हटले प्राजक्ता तुला एक सांगतो, एकच काम. मी सरांना विचारलं सर मी उद्या ट्रॅव्हलिंगमध्ये काय वाचू किंवा उद्याच्या दिवसाचं मी शेड्यूल कसं ठेवू. सर मला म्हटले प्राजक्ता मी तुला एक सजेशन देतो. मला वाटलं आता सरांच्या तोंडून सजेशन, म्हटलं बापरे आपण काहीतरी मिस केलं अभ्यासातलं. 100% एवढे 27 मॉक दिलेत पण काय सुटलं. सर मला म्हटले बाळा एक काम कर, उद्या तू बुक उघडू नकोस, फक्त तुझा अभ्यास खूप झालाय, कुठल्याच पुस्तकाला हात लावू नको, तू शांत राहा. आणि मला म्हणाले मी तुला आज सांगतो तू पहिल्या 10मध्ये येशील. मी शांत झाले. मी म्हटलं सर 10मध्ये. सर म्हटले मला विश्वास आहे तू पहिल्या 10मध्ये येशील. मी जेव्हा माझा 14 जूनला इंटरव्ह्यू होता ना, तर मी 13ला ट्रॅव्हलिंग केलं ना, मला एकच गोष्ट खूप छान वाटायची. सर म्हणाले पहिल्या 10मध्ये येशील तू. म्हणजे सरांनी मला तो फक्त विश्वास दिला की तुझा रँक चांगला येईल ह्याबद्दल. आता अगदीच असिस्टंट पब्लिक प्रॉसिक्युटर अतिशय छान पोस्ट आहे आणि महाराष्ट्रामध्ये तू 8th रँकला आहे. आमच्याकडे बरेच असे विद्यार्थिनी अशा आहेत की त्यांना एक बऱ्याच वेळा प्रश्न असतो की आपण मॅरिड आहोत आणि मग ते मॅरेज झाल्यानंतर कसं मॅनेज करायचं अभ्यास. तर तू काय सजेस्ट करशील त्यांना? मी तर सगळ्यात पहिले हे सांगेल की 2021ला जेव्हा ज्युडिशियरीची ॲड आली, साधारणतः 6 डिसेंबरला नोटिफिकेशन आलं होतं आणि माझं 21 नोव्हेंबरला लग्न झालं होतं. म्हणजे एकदमच थोडा गॅप होता. माझ्या आईवडील शिकलेले नाही आहेत, शेतकरी आहेत. पण माझ्या घरामध्ये लहानपणापासून माझ्या आईवडिलांचं एकच होतं की आम्हाला शेती करायला लागली आहे, तर कुठंतरी आमच्या मुलांनी खूप चांगल्या पोस्टवर असायला पाहिजे. मला म्हणजे ह्या गोष्टीचं खूप जास्त अभिमान पण वाटतो की आज माझे वडील शेतकरी असले तरी पण असं आहे सध्या की माझ्या दोन्ही बहिणी, एक बहीण माझी ऑस्ट्रेलियाला सेटल्ड आहे, तिकडचं तिला सिटिझनशिप आहे, तिनं BTech करून तिकडं सेटल झाली आहे. माझी दुसरी बहीण असिस्टंट प्रोफेसर बारामतीला आहे. माझा छोट्या भावाने सुद्धा MS केलं आहे आणि तो पण ऑस्ट्रेलियामध्ये सेटल आहे. तर त्यांचा मला पूर्ण सपोर्ट होता. जेव्हा माझं लग्न ठरलं तेव्हा माझ्या वडिलांनी माझ्या फॅमिलीला, सासरच्या एकच गोष्ट सांगितली होती की काही झालं तरी तुम्ही माझ्या मुलीचं एज्युकेशन थांबवू नका. एज्युकेशन इन द सेन्स प्रिपरेशन थांबवू नका ज्युडिशियरीचं. माझे सासू सासरे सुद्धा एज्युकेटेड आहेत. ते माझे सासरे PhD झालेले आहेत. ते किसनवीर महाविद्यालय वाई येथे केमिस्ट्रीला प्रोफेसर आहेत. आणि माझ्या सासूसुद्धा MSc BEd आहेत, त्यासुद्धा वाईला टीचिंगमध्ये जॉब करतात. सो त्यांना माहिती होतं कुठंतरी की आपण हिचं एज्युकेशन नाही थांबवू शकत किंवा त्यांना थांबवायचंच नव्हतं. त्यांना माहिती होतं, त्यांचा पूर्ण सपोर्ट होता. त्यांनी मला लग्न झाल्यानंतर 15व्या दिवशी सांगितलं की प्राजक्ता तू हॉस्टेलला राहा,
कारण की तू जर हॉस्टेलला राहिलीस तर तुझा अभ्यास चांगला होईल. माझे हजबंड पुण्यामध्ये जॉब करतात, सिव्हिल इंजिनियर आहेत, एमटेक आहेत ते सुद्धा. त्यांचं पण पहिल्यापासून एकच होतं की तू काहीही झालंस, तू एक वेळ घरातलं काम कमी कर, पण तू ज्युडिशरीचं प्रिपरेशन कर, तू ते थांबवू नकोस. माझ्या सासरच्या लोकांनी मला वाटते 3 मार्चला आपला APP मेन्सचा रिझल्ट लागलेला. 3 मार्च ते 14 जून हा 3-4 महिन्यांचा काळ मला त्यांनी कधीच घरी नाही बोलवलं. त्यांचं म्हणणं होतं तू पुण्यात आहेस ना, तू अभ्यास कर. मीनवाईल मी फ्लॅटवर शिफ्ट झालेले, आम्ही सोबत राहत होतो. पण तरीही त्यांनी मला कुठलेही मला लग्न झालेल्या मुलींना हेच सांगायचे, जे काही सणवार असतात ते आपल्या आयुष्यात परत येऊ शकतात. एक्झाम परत येत नाही. प्रत्येक वर्षी तेच सण आहेत, तेच सगळं आहे. तुमच्या घरचे तेच कार्यक्रम असतात, ते रिपीट होतात. पण एकदा गेलेला चान्स परत आयुष्यात कधीच येत नाही. संधी एकदाच येते. तर लग्न झालेल्या मुलींनी फक्त एक आहे, लग्न झालेल्या मुलींना थोडं ॲडजस्ट करायला लागतं. फॅमिली टाईम द्यावाच लागतो, नाही म्हटलं तरी. मी सुद्धा घरातलं म्हणजे इथं राहत असताना पुण्यात थोड्याफार जबाबदाऱ्या घेऊनच केलेत. असं नव्हतं की मी परत हॉस्टेलला राहिली आहे वगैरे. पण ह्या सगळ्यामध्ये मला एवढंच सगळ्यांना सांगायचं आहे की फॅमिलीचा सपोर्ट खूप जास्त मॅटर करतो. तुमचे सासू सासरे, तुमचा नवरा, त्यांच्या सपोर्टशिवाय तुम्ही करूच शकत नाही लग्नानंतर. तुम्ही सुद्धा, मुलींनी सुद्धा, तुम्ही तुमचं एक क्वालिटी दाखवून द्या की हां मला करायचं आहे. काही झालं तरी मला JMFC करायचं आहे, मला APP करायचं आहे, मला लॉ करायचं आहे. मग तुम्हाला तुमच्या घरातले ॲटोमॅटिकली सपोर्ट करतात. आणि ह्या सगळ्यामध्ये घरातल्यांनी सुद्धा माझ्याकडून कधीच अपेक्षा ठेवली नव्हती. आमचं गाव वेगळं आहे, आम्ही वाईमध्ये सेटल आहे. आमचं सांगली जिल्ह्यामध्ये एक गाव आहे, तासगाव तालुक्यामध्ये. तर त्यांनी माझ्याकडून ही अपेक्षा कधीच नाही ठेवली की प्राजक्ता तू गावच्या कार्यक्रमांना ये. तर मला वाटते ह्या सगळ्याचा मला खूप फायदा झाला. तर सगळ्यांना मला वाटते असंच त्यांच्या फॅमिलीनी, सासू सासऱ्यांनी किंवा नवऱ्यांनी सपोर्ट करायला पाहिजे. त्यांच्या सपोर्टशिवाय आपण इथपर्यंत पोहोचूच नाही शकत. नक्कीच. फॅमिलीचा सपोर्ट मुलीच्या करिअरमध्ये नक्कीच महत्त्वाचा असतो. हा मुद्दा प्राजक्ताने हायलाईट केला. अतिशय सुंदर करिअर आहे प्राजक्ता. असिस्टंट पब्लिक प्रॉसिक्युटर म्हणून काम करत असताना पुढे जाऊन डिस्ट्रिक्ट जजची सुद्धा एक छान संधी उपलब्ध आहे. आणि तू जरी महाराष्ट्रात 8वी असशील, असिस्टंट पब्लिक प्रॉसिक्युटर म्हणून सिलेक्ट झाले असेल, तरी अभ्यास हा कधी थांबवायचा नसतो. किंवा परीक्षा शेवटपर्यंत माणसाने प्रत्येक परीक्षा जी जी आहे ती देत राहायची असते. तसं तू डिस्ट्रिक्ट जजच्या सुद्धा परीक्षा दे, त्याच्यातही तुला नक्कीच यश मिळेल अशी अपेक्षा आहे. आणि तू आलीस, तुझे सगळे अनुभव शेअर केले, त्याकरता सगळ्या आपल्या क्लासच्या विद्यार्थ्यांतर्फे, बी अवॉर्ड लॉ क्लासेसतर्फे, गणेश शिरसाट अकॅडमीतर्फे तुझे खूप खूप आभार. आणि तुला तुझ्या या करिअर करता आणि मिळालेल्या यशाकरता खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू सर. थँक्यू.